मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 1 वर्ष होत आहे। या निमित्ताने देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी अनेक जण येऊन गेले। मनोज जरांगे पाटील यांच्यानंतर आता दीपक केदार यांनी देखील कुटुंबियांची भेट घेतली आहे। माझ्यासोबत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार आहेत। काय सांगाल, तुम्ही सुद्धा या संपूर्ण लढ्यामध्ये होता। आज 1 वर्ष पूर्ण झालं आहे, मात्र 1 वर्षानंतरही एक आरोपी फरार आहे। अद्यापर्यंत या सर्व आरोपींच्या बाबतचे आरोप निश्चित झालेले नाहीत। वर्ष झालंय आणि वर्षानिमित्त मी या पीडित कुटुंबाला भेटायला आलो आहे। पण कुटुंबाचा आक्रोश तसाच आहे, तेवढ्याच वेदना, तेवढंच दुःख या गावामध्ये दिसतंय। व्यापक लढा लढला, आम्ही मोर्चे काढले, आंदोलनं काढले, मी स्वतः त्यामध्ये सहभागी होतो। वैभवी अफाट दुःख असताना सुद्धा त्यावेळेस त्या मंचावरती न्याय मागत होती। लहान लेकरू कबीर सुद्धा उभा असायचा, धनंजय देशमुख थरथरत उभा राहून न्याय मागायचे। आणि हा मुद्दा महाराष्ट्राचा झाला, घराघराचा मुद्दा झाला। पण दुर्दैवाने वर्ष होऊन सुद्धा न्याय मिळाला नाही। आरोपीला फाशी कधी हा प्रश्न तसाच कायम राहिला आहे। चार्जशीट सुद्धा वर्षभरात होऊ शकलं नाही। याच्यापेक्षा आणखी काय दुर्दैव असू शकतं। आणि ज्या पहिल्या मोर्चामध्ये जी मागणी होती की कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे, आज वर्ष झालं तरी कृष्णा आंधळे अटक होत नाही। कोण आहे कृष्णा आंधळे? म्हणजे दाऊद इब्राहिमच्या नंतर तर त्याचाच नंबर लागायला पाहिजे फरार होण्यामध्ये। त्यासाठी पोलीस अधीक्षक नवीन आणले तरी कृष्णा आंधळे सापडत नाही। आणि आज त्या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री याच्यावरती बोलायला तयार नाहीत। पालकमंत्री म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघितलं होतं, अजितदादा पवार, आम्हाला वाटलं होतं ते परिवर्तन आणतील, ते आल्यानंतर यंत्रणेला हलवतील, त्यांच्या स्टाईलमध्ये ते काम करतील आणि कृष्णा आंधळेला अटक होईल। पण ते पालकमंत्री होऊन कृष्णा आंधळेला अटक तर केलीच नाही, पण आरोपीची पाठराखण करणाऱ्या धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक केलं। आणि एक एक जखम आज संतोष देशमुखच्या अंगावरती नव्याने तुम्ही करताय। ज्या पद्धतीने चार्जशीटमध्ये त्यांचे फोटो व्हायरल झाले मारहाणीचे, वेगवेगळ्या हत्यारांनी त्यांना मारण्यात आलं, हे तुम्ही एक एक परत एक त्याच्यावर घाव घालताय। मेलेल्या आमच्या संतोष देशमुखच्या अंगावरती हे घाव घालताय। या सगळ्यांना अशा पद्धतीने तुम्ही स्टार प्रचारक म्हणा किंवा त्याची पाठराखण करणं म्हणा किंवा त्याच्यामध्ये भूमिका न घेणं म्हणा, तर याच्यामुळे कुठंतरी संताप आहे, आक्रोश आहे। वर्ष झालं तरी न्याय मात्र मिळाला नाही। आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की न्यायाची थट्टा या ठिकाणी सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये एकूण राजकीय ताकदीचा वापर केला जातोय, राजकीय पाठबळ मिळते असं वाटतंय। कारण आरोपीत जर 1 वर्षानंतरही अटक होत नसेल आणि आरोपींच्या समर्थनार्थ आंदोलन होत असतील तर काय म्हणायचं? 100% पहिल्या दिवसापासून राजकीय वापर करण्यात आला, राजकीय शक्तीचा वापर करण्यात आला। पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये जातीचं पांघरून पांघरण्यात आलं, जातीच्या आड लपण्यात आलं। आणि आजही ती स्थिती होती। या बलाढ्य शक्तीसमोर मी सॅल्यूट करतो या कुटुंबाला। अनेक अन्याय अत्याचाराला मी राज्यात भेटी दिल्या, पण एवढं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, त्यांची मुलगी असेल, कुटुंब असेल, ज्या धैर्याने ते उभा आहेत ना, तेच खरं असणारं यांना उत्तर आहे। यांच्या सगळ्या शक्तीला कोलमडून टाकलंय। अनेक प्रयत्न केलेत, आजही रील्स बंद झालेले नाहीत, आजही गुन्हेगारी बंद झालेली नाही, आजही त्यांच्या असणाऱ्या धमक्या देण्याची आधुनिक पद्धत बंद झालेली नाही, आजही ते प्रयत्न करतायत। परंतु त्या ठिकाणी कुटुंब या सगळ्या ह्याच्यामध्ये भयभीत झालं नाही। ही सगळ्यात मोठं त्याच्यामधलं एक धैर्य समजतो की कुटुंबाच्या लढ्यामुळं राजकीय शक्ती हारलेली आहे। दुर्दैवाने आज सगळेच या संतोष देशमुखच्या प्रकरणाबद्दल पाहिजे तसे गंभीर नाहीत। आज अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये मला सांगा ना, तुम्ही काय उत्तर देणार आहे? तुम्ही SIT लावली, आम्ही स्वागत केलं, CID लावली, आम्ही स्वागत केलं, फास्ट ट्रॅक कोर्ट लावली, आम्ही स्वागत केलं, पण आम्ही विचारतोय कृष्णा आंधळे कुठे आहे? आम्ही विचारतोय फाशी कुठे आहे? आम्हाला नाही कळत तुमची ही सगळी प्रशासनिक संस्थात्मक भाषा। आम्हाला हे कळतंय की आरोपीला फाशी झालेली नाही, संतोष देशमुखला न्याय मिळाला नाही, त्यातला आरोपी अटक झालेला नाही। त्याच्यामुळे राजकीय शक्तीमुळंच या ठिकाणी हे न्यायाला विलंब लागलाय, अशी असणारी गंभीर स्थिती या मसाजोगच्या आमच्या निरागस सरपंच संतोष देशमुख संदर्भात आहे। आता पुढे नेमकी काय भूमिका असेल? आंदोलन केलं जाणार आहे,
या संदर्भात व्यापक राज्याची बैठक बोलावून यामध्ये आंदोलन करू असं जरांगे पाटलांनी म्हटलं. कुटुंबियांची सुद्धा यामध्ये आता भूमिका घेण्याची तयारी आहे. तुम्ही या संदर्भात आता पुढे कशी भूमिका घेणार आहात? नाही, आजच मी कुटुंबाचा आढावा घेतलाय. लवकरच मसाजोगमध्ये बैठक होणार आहे आणि जर तुम्ही आमचा न्याय भिजवत ठेवत असाल, न्यायाची थट्टा करत असाल तर याद राखा आम्ही शांत बसणार नाहीत. आणि तुम्हाला वाटत असेल की वेळ विलंब लावला म्हणजे महाराष्ट्र विसरून जाईल, महाराष्ट्रातले लोक विसरून जातील आणि पुन्हा ह्या न्यायाचं भिजत गोंगडं होईल, तर हे त्यांनी विसरून जावं. हे असं होणार नाही. आम्ही तात्काळ जर जानेवारीच्या आतमध्ये याच्यामध्ये ठोस भूमिका न्यायाची पुढं आली नाही तर राज्यव्यापी पुन्हा एकदा रस्त्यावरचा संघर्ष निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्यामध्ये गृहमंत्र्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाहीत, त्यात कोणत्याही राज्य सरकारच्या प्रतिनिधीला आम्ही फिरू देणार नाहीत. मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल. आज कुणालाच न्याय मिळत नाही या महाराष्ट्रात. त्याच काळामध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा लढा सुरू होता, त्यात सुद्धा न्याय नाही. संतोष देशमुखला न्याय नाही. आणि बीडमध्ये पालकमंत्री अजितदादा पवार यांना नैतिक अधिकार आज आहे का ह्या पदावर बसण्याचा, हे मी आज अधिवेशन चालू असताना मुख्यमंत्र्याला विचारतोय. काय केलंय बीडचं? आज त्यांनी राजीनामा दिला पाहिजे पालकमंत्री पदाचा, ही माझी मागणी याच्यामध्ये. धन्यवाद. आपल्यासोबत दीपक केदार होते, ज्यांनी आता सरकारला इशारा दिला आहे लवकरच या संदर्भात व्यापक राज्यभरात आंदोलन सुरू करू, लवकरात लवकर देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा. मात्र यामध्ये राजकीय ताकदीमुळेच या संपूर्ण न्यायाच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.